माळाचे दिवस चालू आहेत तर तुम्ही अशा प्रकारे मसालेदार अशी मिक्स भाजी बनवू शकता। सगळ्यात आधी आपण भाज्या पाहून घेऊया। इथे बघा मी थोडासा भोपळा घेतलाय, पडवळ घेतलंय, तोंडली घेतली आहे, इथे मी घेवडा घेतलाय, दोडका घेतलाय, फरसबी घेतली आहे, इथे मी पापडी घेतली आहे, इथे ओले वाल आहेत, ज्या वालीच्या शेंगासारखे दाणे आहेत, इथे फरसबी आहे। इथे मी बघा थोडी भेंडी घेतली आहे आणि या ठिकाणी मी कारलं घेतलंय, कापून मिठामध्ये चोरून आणि धुवून घेतलंय, कारण का आपल्याला ह्या भाजीमध्ये मिक्स करायचंय, जेणेकरून भाजी कडू होणार, त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस जरूर करायची आहे। कढईमध्ये तेल तापून घेतलंय, यामध्ये फोडणीसाठी थोडेसे तीळ घालायचे, सफेद तीळ, कांदा, टमॅटो, आता यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, थोडं काश्मीरी मिरची पावडर, जीरा पावडर, धना पावडर, सर्व साहित्य परतून झालं आपल्याला या भाज्या ऍड करायच्या, मिक्स करून घेऊया। थोडासा पाण्याचा हपका मारूया, गॅस एकदम स्लो करून आपल्याला हे ना वाफवून घ्यायची आहे भाजी। एक 10-1 मिनिटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपली मिक्स भाजी बनवून तयार आहे। ह्या माळाच्या दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारे मिक्स भाजी बनवू शकता।